मित्रांनो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, येत्या 9 तारखेला म्हणजेच परवा दिवशी एक भव्यदिव्य असं मैदान आहे. मुळशी तालुक्यातलं एक नामांकित मैदान आहे. मोठ्या रकमेचं मैदान आहे. ह्या मैदानात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हे 1.5 लाख रुपये असणार आहे. आणि ह्या भव्यदिव्य अशा मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर सज्ज झालेला आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आपल्या लाडक्या बकासूरचा पायरा नक्की कोण असणार आहे. ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम आपण बऱ्याच दिवसापासून पाहतोय की बकासूरला गुलाल मिळत नव्हता, परंतु मागच्या मैदानामध्ये बकासूरने 4था क्रमांक पटकवला आणि गुलालाचा देखील मानकरी ठरला. त्याचप्रकारे आता चालू सीझनला बकासूर 2 ते 3 दिवसाच्या गॅपवरती आपल्याला पळताना दिसतोय. मित्रांनो, बकासूर मागच्या मैदानामध्ये 5 तारखेला पळाला आणि आता 3 दिवसाच्या गॅपवरती 9 तारखेला आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे. आणि ह्याचं कारण म्हणजे बकासूरला आराम देण्याचं काम चालू आहे. आरामावरती गॅपवरती बकासूर आपल्याला पळताना दिसतोय. आणि तशाच प्रकारे बकासूरचा एक नवीन पायरा आपल्याला 9 तारखेच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, तो पायरा कोण असणार? तर मित्रांनो, तो पायरा म्हणजे बैजा, फुरसुंगीकरांचा बैजा. मित्रांनो, आपण एका मैदानामध्ये पाहिलं होतं की महिब्या आणि बैजा त्यांची नवीन खरेदी होती आणि त्या मैदानामध्ये पहिल्याच मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवलेला असा हा बैजा आणि बकासूर असं समीकरण आपल्याला ह्या 9 तारखेच्या मैदानामध्ये आपल्याला दिसणार आहे. आणि मित्रांनो, हे मैदान वाघजाई केसरी ह्या नावानं उल्लेख केला जाणार आहे. असं हे भव्यदिव्य असं मैदान. आणि ह्या मैदानामध्ये आपल्याला बकासूर एका नवीन पायऱ्यामध्येच म्हणजे फुरसुंगीकरांच्या बैजासोबत पळताना दिसणार. तर मित्रांनो, ही अपडेट कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.